मकर राशीच्या जातकांनो, नेहमीच रडके तोंड बंद करा आणि डोळे उघडून हे भयानक सत्य पहा. कारण जर तुम्हाला असे वाटत असेल की ऑगस्ट महिन्याचे हे 10 दिवसही इतर दिवसांसारखेच नेहमीप्रमाणे सारखेच सामान्य जातील, तर हा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आणि महागात पडणारा गैरसमज ठरू शकतो. आकाशात ग्रहांची अशी काही उलथापालथ सुरू आहे, जी येत्या काही तासात तुमचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याऐवजी थेट शिखरावर पोहोचण्याची ताकद ठेवते. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर दया करणे आणि लोकांसमोर रडगाणे गाणे सोडत नाहीत, तोपर्यंत नशीबही तुम्हाला साथ देणार नाही. पण आता तो पाशवी आणि निर्णायक टर्निंग पॉईंट जवळ आला आहे, ज्याची तुम्ही गेल्या कित्येक वर्ष वाट पाहत होतात. सावधान, ऑगस्टच्या या मधल्या दिवसांना साधे समजण्याची चूक अजिबात करू नका. एका बाजूला शनीची वक्री चाल तुमचे ध्येय आणि सहनशक्ती पूर्णपणे पिळून काढत आहे, तर दुसऱ्या बाजूला सूर्याचे महापरिवर्तन तुमच्यासाठी अचानक धनलाभाचे आणि पैशांच्या पावसाचे दरवाजे उघडणार आहे. पण थांबा, यात एक असा जीवघेणा धोका आणि गुप्त रहस्य लपलेला आहे, ज्याबद्दल तुम्हाला अद्याप काडी मात्र कल्पना नाही. आणि जर तुम्ही ही माहिती अर्ध्यावरच सोडून दिली, तर हाताशी आलेली सोन्याची संधी सेकंदात दुसऱ्याच्या झोळीत पडायला वेळ लागणार नाही. म्हणूनच तुमच्या राशीचे हे सर्वात भयानक आणि तितकेच चमत्कारिक सत्य समजून घेणे आता तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न बनला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्या नशीबवान लोकांचे आयुष्य अक्षरशः पलटी मारणार आहे. कारण यात केवळ भविष्य नाही, तर तुमच्या सगळ्या संकटांचा खात्मा करणारे अचूक मार्ग आहेत. तुमचे गुप्त शत्रू कसे स्वतःहून धूळ चाटणार, अडकलेल्या कोट्यवधींचा पैसा कसा चुटकीसरशी परत मिळणार आणि स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून यशाची गुढी कशी रोवायची, याची एक एक पोलखोल आता तुमच्या डोळ्यांसमोर उघडणार आहे. जर स्वतःचे भविष्य स्वतःच्या हाताने बदलायचे असेल, तर आत्ताच एक सेकंदही वाया न घालवता हा संपूर्ण प्रवास शेवटपर्यंत पहा. कारण एकदा ही वेळ निघून गेली, तर आयुष्य फक्त आणि फक्त पश्चाताप करण्याशिवाय तुमच्या हातात काहीच उरणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, डोळे उघडून हे वास्तव स्वीकारण्याची वेळ आली आहे. कारण शनिदेव तुमच्या कुंडलीत अशी काही चाल चालत आहेत, ज्याला सामान्य समजण्याची भूल अजिबात करू नका. सध्या शनीची वक्री चाल तुमच्या आयुष्यात एका अशा वळणावर येऊन ठेपली आहे, जिथे एकतर तुम्ही सर्व काही गमावून बसू शकता, किंवा मग इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव नोंदवू शकता. गेल्या काही दिवसांपासून डोक्यात चाललेल्या विचारांचा भयंकर कल्लोळ आणि माझ्याच पाठीशी का अडचणी येतात, हा रडगाण्याचा सूर आता कायमचा बंद करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण हा साधासुद्धा काळ नसून तुमच्या ध्येयाची आणि जिद्दीची अग्निपरीक्षा आहे. जेव्हा जेव्हा शनी वक्री होतो, तेव्हा तो माणसाला सहज यश देत नाही, तर तो पूर्वी केलेल्या कर्मांची फळे समोर आणून उभी करतो आणि एक असा टर्निंग पॉईंट तयार करतो, जिथे तुम्हाला कठोर निर्णय घ्यावेच लागतात. आणि जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखादे नवीन काम, ऑनलाईन प्रोजेक्ट, स्वतःचे कौशल्य किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर काहीतरी वेगळे सुरू करण्याचे फक्त विचारच करत बसला असाल, तर ओव्हर थिंकिंगचे म्हणजेच जास्त विचार करण्याचे हे जाळे आजच छिन्नविछिन्न करून टाका. आज घेतलेला एक धाडसी पाऊल येत्या काळात तुम्हाला या यशाच्या शिखरावर नेऊन बसवेल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कारण हातची वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चाताप करण्याशिवाय काहीच हातात उरणार नाही. या प्रवासात एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, की शनिदेव तुम्हाला घाबरवण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला ताठ मानेने जगायला शिकवण्यासाठी ही आव्हाने उभी करत आहेत. तुमच्याच राशीतील किंवा जवळच्या लोकांपैकी अनेकांचा खरा चेहरा आता उघड होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला धक्का बसू शकतो. पण याच वेळी स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर अफाट विश्वास ठेवण्याची गरज आहे. जर तुम्ही या 10 दिवसात योग्य वेळी योग्य जोखीम उचलण्याचे धाडस दाखवले, तर शनीची ही वक्री चाल तुमच्यासाठी शाप नाही, तर वरदान ठरेल आणि तुमचे आयुष्य एका रात्रीत पलटी मारण्यास सुरुवात होईल. मकर राशीच्या जातकांनो, आता डोळे उघडा आणि पैशांच्या बाबतीत तुम्ही ज्या भयंकर आर्थिक चक्रव्यूहात अडकला आहात, त्याचे भयानक सत्य जाणून घ्या. एकीकडे हातात पैसा येतोय असे वाटते, तर दुसरीकडे तो पाण्यासारखा कसा नाहीसा होतोय, याचे कोडे तुम्हाला कधीच सुटले नाही. गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या कर्जाचा डोंगर, न संपणारे EMI आणि घर बसल्या खांद्यावर आलेली नको त्या जबाबदाऱ्यांची ओझी, यामुळे तुमची रात्रीची झोप उडाली आहे, हे मी अगदी अचूक सांगू शकते. पण या सगळ्या ट्रॅपमधील सर्वात मोठी चूक तुमची स्वतःचीच आहे. कारण लोकांना खुश करण्यासाठी आणि स्वतःचा इगो सांभाळण्यासाठी तुम्ही लोकांमध्ये जी उधळपट्टी केली आहे, तिनेच आज तुमची ही दारुण अवस्था करून टाकलेली आहे. आता खरी वेळ आली आहे स्वतःशी प्रामाणिक राहण्याची आणि हा खोटा देखावा कायमचा कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्याची. ग्रहस्थिती स्पष्टपणे चेतावणी देत आहे की जर येत्या 10 दिवसात
तुम्ही तुमच्या खिशावर कडक टाळे लावले नाहीत आणि अनावश्यक खर्चाला ब्रेक दिला नाही तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. तुमच्याच काही जवळच्या लोकांनी किंवा मित्रमंडळींनी तुम्हाला अशा आर्थिक गुंतवणुकीत अडकवले आहे जिथून बाहेर पडणे आता तुम्हाला अशक्य वाटत आहे. पण काळजी करू नका, कारण संकट कितीही मोठे असले तरी त्याला तोंड देण्याची मकर राशीची मूळ जिद्द अजून संपलेली नाही. आता गरज आहे ती एका कडक निर्णयाची, जिथे तुम्ही स्वतःसाठी नाही म्हणायला शिकले पाहिजे. अन्यथा येणारा काळ तुम्हाला कोणासमोर तरी हात पसरण्यास भाग पाडेल. पण थांबा, या आर्थिक अंधाऱ्या वाटेवर चालत असतानाच तुमच्या कुंडलीच्या एका गुप्त कोपऱ्यात अशी एक अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारी घटना लपून बसली आहे, जी येत्या अचानक काही दिवसात तुमचा पूर्ण गेम पलटी मारणार आहे. ती कोणती गुप्त संधी आहे जी तुमचा अडकलेला पैसा थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये आणून सोडणार आहे? हे रहस्य आता पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या भागात उलगडणार आहोत. त्यामुळे ही घोडचूक अजिबात करू नका आणि सत्य काय आहे हे डोळ्यांनी पाहण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच अजिबात बंद न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मकर राशीच्या जातकांनो, आता तयार व्हा एका अशा महाबदलासाठी जो येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाटेची सुरुवात करणार आहे. जेव्हा सूर्यदेव स्वतःच्या स्वराशीत प्रवेश करून तुमच्या अष्टम भावात पाऊल ठेवतील, तेव्हा तुमच्या कुंडलीतील अनेक बंद दरवाजे एकाच झटक्यात उघडले जातील. आजवर ज्या पैशांसाठी तुम्ही वणवण भटकत होतात, जो पैसा बाजारात किंवा कोणाकडे अडकून पडला होता आणि ज्याची तुम्हाला आशाच उरली नव्हती, तो अचानक चमत्कारिक रीतीने तुमच्या हाती येण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गुप्त संशोधनात, कायदेशीर कागदपत्रांच्या कामात किंवा इंटर्नशिपच्या क्षेत्रात हात आजमावत असाल, तर सूर्यदेवाचे हे परिवर्तन तुम्हाला अपेक्षेपेक्षा कैकपटीने जास्त यश मिळवून देणार आहे. परंतु या सोन्यासारख्या संधीसोबतच सूर्य आणि केतूची होणारी ही युती तुमच्या आरोग्याची अत्यंत गंभीर परीक्षासुद्धा पाहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शरीरात जाणवणारा कमालीचा थकवा, डोळ्यांचे विकार किंवा डोकेदुखी हे सर्व याच ग्रहांच्या अदलाबदलीचे दुष्परिणाम आहेत. आणि सर्वात मोठी चूक तुम्ही ही करता की तुम्ही स्वतःचे आरोग्य आणि स्वतःचा आनंद बाजूला सारून फक्त आणि फक्त कुटुंबासाठी किंवा जगासाठी खपायचे ठरवता. आता या स्वार्थीपणा सोडा आणि स्वतःच्या शरीरावर लक्ष द्या, कारण शरीर टिकले तरच तुमचे हे पैशांचे साम्राज्य उभे करू शकाल. स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी खाणे, स्वतःसाठी वेळ काढणे आणि स्वतःच्या आनंदासाठी थोडा पैसा खर्च करणे ही आता काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. या संपूर्ण काळात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नशिबाच्या भरवशावर हात हलवत बसणारे लोक कायम मागेच राहतात, पण जे स्वतःहून मैदानात उतरतात, इतिहास फक्त त्यांचेच नाव लिहितो. तुमच्या कुंडलीत मंगळाची स्थिती 6व्या भावात असल्यामुळे तुमचे शत्रू आणि विरोधक कितीही शक्तिशाली असले तरी ते स्वतःहून धूळ चाटतील आणि तुमच्यासमोर येण्याचे धाडस करणार नाहीत. हीच ती सुवर्ण संधी आहे जिथे तुम्ही तुमच्या कर्जाचा डोंगर संपवू शकता, स्वतःचे आरोग्य सुधारू शकता आणि आयुष्याकडे बघण्याचा एक पूर्णपणे पॉझिटिव्ह दृष्टिकोन स्वीकारू शकता. त्यामुळे आता भूतकाळात काय घडले याचा शोध करणे थांबवा आणि या 10 दिवसांच्या महापरिवर्तनात स्वतःचे भाग्य स्वतःच्या हाताने सोन्यासारखे चकाकणारे बनवा. मकर राशीच्या जातकांनो, आता डोळे उघडून मंगळाच्या या महापराक्रमाचे सत्य पहा, जो तुमच्या कुंडलीतील 6व्या भावात बसून शत्रुहंता योग निर्माण करत आहे. याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा आहे की मागच्या अनेक दिवसांपासून तुमच्या पाठीमागे जे गुप्त शत्रू तुमचे खड्डे खोत होते, ऑफिसमध्ये किंवा समाजात जे लोक तुम्हाला डाऊन करण्याचा प्रयत्न करत होते, ते आता स्वतःहून धूळ चाटणार आहेत. मंगळाची ही आग आणि भयंकर गरमाहाट तुमच्या शरीरात आणि विचारांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानासमोर छाती काढून उभे राहाल. पण लक्षात ठेवा, हा जोश कधीही ओव्हर कॉन्फिडंटमध्ये किंवा अहंकारात बदलू देऊ नका, कारण जेव्हा माणूस गर्वात जातो तेव्हा विजयाच्या उंबरठ्यावर असतानाही तो तोंडघशी पडतो. या काळात तुमच्या तोंडातून निघणारे शब्द हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार किंवा तुमचा सगळ्यात मोठा शाप बनू शकतात. घरातल्या लहान भाऊ बहिणींसोबत किंवा कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत वाद घालताना स्वतःच्या भाषेवर ताबा ठेवा, कारण शनी आणि गुरुची स्पष्ट चेतावणी आहे की कोणाचाही अपमान करणारी भाषा तुम्हाला राजावरून रंकाच्या पातळीवर आणून सोडू शकते. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल, स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीसाठी जात असाल, तर मंगळाची ही अफाट ऊर्जा तुम्हाला हमखास यश मिळवून देईल. पण त्यासाठी शिस्त आणि संयम सोडणे महागात पडेल. लोकांच्या क्षुल्लक गोष्टींना उत्तर देण्यापेक्षा तुमच्या कर्माने त्यांना चोख प्रत्युत्तर द्या, कारण तुमची प्रगती हीच तुमची शत्रूंसाठी सर्वात मोठी चपराक असणार आहे. आता वेळ आली आहे ती या सर्व नकारात्मक ऊर्जांना संपवून थेट शनी आणि राहू केतूच्या दोषातून बाहेर पडण्यासाठी काही अचूक आणि रामबाण उपाय करण्याची.
मकर राशीचा स्वामी शनिदेवाच्या कृपेसाठी आजपासूनच काळ्या मुंग्यांना पिठात साखर मिसळून खाऊ घालण्यास सुरुवात करा, ज्यामुळे तुमच्या पैशांची आवक-जावक सुधारेल. तसेच रात्रीच्या वेळी वाटेत दिसणाऱ्या एखाद्या भुकेलेला मोकाट कुत्र्याला बिस्किट किंवा दूध भाकरी आवर्जून खाऊ घाला, कारण यामुळे राहूचा दुष्प्रभाव शांत होऊन अडकलेले मार्ग मोकळे होतात. याशिवाय रोज सकाळी तांब्याच्या लोट्यात रोली आणि अक्षता टाकून उगवत्या सूर्यदेवाला जल अर्पण करा, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास कधीही ढळणार नाही आणि येणारे हे दिवस तुमच्या आयुष्याचे सर्वात सोनेरी दिवस ठरतील. मकर राशीच्या जातकांनो, या संपूर्ण 10 दिवसांच्या प्रवासाचा अंतिम टप्पा तुमच्या आयुष्याला एक असा आध्यात्मिक आणि मानसिक आधार देणार आहे, ज्याची तुम्हाला सध्या सर्वात जास्त गरज होती. आजवर ज्या नको असलेल्या चिंता, लोकांच्या फसवणुकीमुळे आलेले नैराश्य आणि भविष्याची भीती तुम्ही मनात बाळगून बसला होतात, ती सर्व मळमळ आता हळूहळू नाहीशी होऊ लागेल. ग्रहांची ही बदललेली चाल तुम्हाला केवळ भौतिक सुखच नाही, तर मनाची खरी शांती मिळवून देईल, ज्यामुळे भूतकाळातील सर्व कडू आठवणी मागे सोडून एका नव्या आणि पॉझिटिव्ह ऊर्जेने पुढे पाऊल टाकाल. या काळात धर्म, कर्म आणि अध्यात्म याविषयीची तुमची ओढ कमालीची वाढणार आहे. काही अशा गूढ गोष्टी किंवा जीवन जगण्याचे सत्य तुमच्या समोर येईल, ज्यामुळे तुमचा स्वतःवरचा आणि विश्वासावरचा विश्वास अधिक दृढ होईल. जेव्हा तुम्ही संकटांना न घाबरता त्यांना हसून तोंड द्यायला शिकता, तेव्हा मोठ्यात मोठे ग्रहसुद्धा तुमचे रक्षक बनतात. तुमच्या विचारांमध्ये आलेला हा परिपक्वता आणि बदललेला दृष्टिकोनच भविष्यात तुम्हाला कोणत्याही मोठ्या संकटात कधीही अडकू देणार नाही. कारण आता तुम्ही कमकुवत नसून एक जुने घाव सोन्यासारखे चकाकून बाहेर आलेले योद्धा आहेत. त्यामुळे मकर राशीच्या या महापरिवर्तनाच्या काळात स्वतःवरचा आत्मविश्वास अजिबात ढळू देऊ नका. आता रडणे, कुरकुर करणे आणि नशिबाला दोष देणे कायमचे बंद करा, कारण तुमचा आजचा कष्टाचा एक एक दिवस तुमच्या उद्याच्या सुवर्णकाळाची पायाभरणी करत आहे. युनिव्हर्सने आणि या दैवी ऊर्जेने तुम्हाला हे सत्य समजण्यासाठीच निवडले आहे. आता गरज आहे ती या ज्ञानाचा योग्य वापर करून आपल्या कर्माने इतिहास रचण्याची. जर हा व्हिडिओ किंवा हा संपूर्ण प्रवास तुम्हाला खरोखरच पटला असेल आणि तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडवायचा असेल, तर या ज्ञानाला आपल्यापुरते मर्यादित न ठेवता आपल्या जवळच्या आणि हक्काच्या माणसांसोबत नक्की शेअर करा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट देखील आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.